नमस्कार. माझं नाव सदाशिव. मी व्यवसायानं एक ट्रक ड्रायव्हर आहे. या घटनेला घडून साधारणतः 4 वर्ष झाली. म्हणजे कोरोनाच्या कालखंडामध्ये हा प्रसंग घडलेला आहे. आता ट्रकचा व्यवसाय हा माझा काही नवीन व्यवसाय नव्हता. बऱ्याच दिवसापासून मी ट्रक ड्रायव्हिंगचा धंदा हा करतच होतो. पण जसं की तुम्हाला माहीतच आहे, ज्यावेळी जगावर कोरोनाचं सावट आलं त्यावेळी सगळ्या जगामध्ये आर्थिक मंदी आली. सगळेच धंदे एकदम डबघाईला आलेले होते. आणि माझ्या पण बाबतीत तेच झालं. ज्या कंपनीमध्ये मी माझा ट्रक चालवायचो ती कंपनी पण बरेच दिवस बंद होती. त्यामुळं माझा ट्रक पण आता घरी बसूनच होता. त्यावेळी मला खूपच टेन्शन आलं, कारण त्या ट्रकसाठी मी खूपच मोठं लोन उचललेलं होतं. जर ट्रकच चालला नाही तर त्या ट्रकचे हप्ते तरी कसे फिटणार. म्हणून मी आता माझ्या ट्रकसाठी मिळेल ते काम शोधण्याचा प्रयत्न करत होतो. पण काही केल्या मला कोणतंच काम मिळत नव्हतं. त्यावेळी मी माझ्या एका दिनकर नावाच्या मित्राला फोन केला. मोठ्या कॉन्ट्रॅक्टरच्या हाताखाली तो काम करायचा. मला अपेक्षा होती की त्याच्याकडून मला एखादं छोटं मोठं तरी काम मिळेल. आणि मी दिनकरला फोन केला. त्याला माझी परिस्थिती सांगितली. त्यावेळी दिनकरने मला सांगितलं, एका साईटवर काम चालू आहे. ही साईट कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या बाँड्रीवरच्या पश्चिम घाटाच्या दाट डोंगरामध्ये चालू आहे. आजूबाजूला सगळं जंगलच आहे. त्या बाजूला लोक चुकूनसुद्धा कामाला जायला नको म्हणतात. बघ, तुझी तयारी आहे का मग तिकडं जायची? तसं मी म्हणालो, अरे दिनकर, माझी कुठेही जायची तयारी. तसा दिनकर म्हणाला, ठीक आहे, तू उद्याच तुझी गाडी घेऊन इकडे ये. मी तिथं तुझ्या कामाची जोडणी लावून ठेवतो. दुसऱ्या दिवशी सकाळी मी माझा ट्रक घेऊन घरातून बाहेर पडलो. माझ्या नवीन साईटवर जायला मला साधारण संध्याकाळ तरी होणार होती, कारण ते ठिकाण माझ्या घरापासून बरंचसं लांब होतं. संध्याकाळी 7 वाजता मी त्या साईटवर जाऊन पोचलो. मी येणार असल्याचं दिनकरला मी आधीच कळवलं होतं. त्यामुळे दिनकर पण तिथे येऊन माझी वाटच बघत थांबलेला होता. दिनकर म्हणजे माझा जुना शाळेतला मित्र. गेल्या गेल्या त्याने मला कडकडून मिठी मारली. पुन्हा इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. त्यानंतर दिनकर थोडीशी गडबड करायला लागला, कारण त्याला पण घरी जायचं होतं. त्याचं पण घर त्या जंगलापासून साधारणतः 15-20 किलोमीटरच्या अंतरावर होतं. पण जायच्या आधी त्यानं मला बऱ्याचशा गोष्टी समजावून सांगितल्या. तो म्हणाला, सदाशिव, तुला इथं साईटवरच राहावं लागेल. आता तुझ्यासारखे इथं 4-5 ट्रकवाले आहेत. सकाळी लवकर तुम्हाला कामाची सुरुवात करावी लागते. त्यामुळं तुम्हाला इथंच राहावं लागेल. शक्यतो तुला तुझ्या ट्रकमध्येच झोपावं लागेल, कारण आजूबाजूला सगळे जंगल आहे. त्यामुळे कधीकधी तुमच्या या राहण्याच्या ठिकाणावर एखादा जंगली प्राणी येण्याची पण शक्यता असते. त्यामुळे शक्यतो तुम्ही तुमच्या ट्रकमध्येच झोपलेलं चांगलं. तुम्हाला इथं जेवण स्वतःच बनवून खावं लागेल, कारण इथं जवळपास तुम्हाला कोणतंच हॉटेल किंवा ढाबा बघायलासुद्धा मिळणार नाही. अशी बरीचशी मूलभूत माहिती मला दिनकरनं दिली आणि तो पुन्हा माझा निरोप घेऊन निघून गेला. मी येताना सगळीच तयारी करून आलेलो होतो. आंघोळीच्या साबणापासून डोक्याला लावायच्या तेलापर्यंत सगळं सामान मी माझ्या ट्रकमध्येच आणलेलं होतं. आणि ट्रकवाल्यांसाठी ट्रक हेच त्याचं घर असतं. केबिनमध्ये पण ऐसपैस जागा होती. त्यामुळे संध्याकाळी झोपण्याचं टेन्शन पण नव्हतं. साईटपासून जवळच एक छोटंसं मोकळं मैदान होतं. तिथंच आम्ही सगळे ट्रकवाले थांबलो होतो. तिथं माझ्यासारखे 5-6 ट्रक पहिल्यापासूनच होते. तिथल्या माणसांनी स्वतःचे ट्रक त्या मैदानाच्या चौफेर गोलाकार लावलेले होते आणि मधोमध त्यांनी शेकोटी पेटवलेली होती. तिथं 2-3 चुली पण दिसत होत्या. 2-3 लोक त्या शेकोटीजवळ बसलेली होती आणि बाकीची 2-3 लोक चुलीवर स्वयंपाक करण्यामध्ये मग्न होती. आता मी पण त्यांच्यामध्ये जाऊन मिळालो. त्यातले बरेच जण माझ्यासारखेच परिस्थितीने नडलेले होते. मी पण आता पटकन माझ्यासोबत आणलेली भांडी आणि जेवणासाठी लागणारं थोडंसं साहित्य बाहेर काढलं आणि त्यांच्याच चुलीवर मी त्या दिवशी पुरता डाळ भात बनवला. माझ्यासारखेच तिथले सगळेच ट्रकवाले बहुधा वरण भातच खायचे. अर्ध्याभर तासातच माझं जेवण तयार झालं. मी जेवण केलं आणि मी पुन्हा माझ्या ट्रकमध्ये जाऊन थोडासा पडलो आणि माझ्या डोळ्यावर हळूहळू झापड यायला लागली. तेवढ्यात माझ्या ट्रकच्या दारावर टकटक असा एक आवाज आला. मी एकदम दचकून जागा झालो आणि ट्रकचा दरवाजा न उघडताच वरच्या खिडकीतून खाली बघितलं तर माझ्या ट्रकच्या बाजूला असणारा राजू ट्रकवाला माझ्याजवळ आलेला होता आणि तो मला सांगायला लागला, सदाशिवराव, तुम्ही इथं नवीन आहे. रात्रीचं ट्रक बाहेर पडू नका, कारण रात्री इथं बरीचशी रानडुकरं फिरत असतात. असं सांगून तो पुन्हा त्याच्या ट्रकमध्ये निघून गेला. दिवसभराच्या थकव्यामुळं आणि प्रवासामुळं मला कधी झोप लागली ते कळलंच नाही. सकाळी लवकर मला जाग आली. मी पटकन उठलो, कारण मला आज कामाला सुरुवात करायची होती. माझी सगळी तयारी करून मी माझा ट्रक
बाकीच्या ट्रकवाल्यांसोबत घेऊन माझ्या साईटवर निघालो. तिथं आम्हाला मुरमांच्या खेपा या ठिकाणाहून त्या ठिकाणी न्यायला लागायच्या. दिवसातून 5-6 खेपा तरी आरामात व्हायच्या. आता बघता बघता एक आठवड्याभराचा काळ असाच गेला. सगळं एकदम व्यवस्थित चालू होतं. पगार पण आठवड्याला मिळायचा. पण प्रॉब्लेम फक्त एवढाच होता की मला चांगलं जेवण मिळत नव्हतं. फक्त वरण भातावर मला जगावं लागायचं. आता एक दिवशीचा प्रसंग. संध्याकाळी 6 वाजता आमच्या सगळ्या खेपा पूर्ण झाल्या आणि आम्ही सगळेजण आपापले ट्रक घेऊन आमच्या नेहमीच्या मुक्कामाच्या जागी आलो. सगळेजण हातपाय धुवून पुन्हा शेकोटी पेटवून मधल्या छोट्याशा मैदानामध्ये बसलो होतो. त्यानंतर सगळेजण जेवणाची तयारी करायला लागले. पण मला त्या दिवशी जेवायची अजिबात इच्छा नव्हती. 10-12 दिवस वरण भात खाऊन माझ्या तोंडाला शिसारी आलेली होती. त्यातच मला पहिल्यापासून मांसाहार करायची खूपच आवड होती. आठवड्यातून 2दा तरी मला मांसाहारी जेवण लागायचं. पण आता इथं आल्यापासून मांसाहारी तर सोडाच, साधं शाकाहारी जेवणसुद्धा नीट मिळत नव्हतं. त्यामुळे जेवणावरचं माझं मनच उडालेलं होतं. आणि मला त्या दिवशी वाटलं की आज जेवायलाच नको. खिशामध्ये बेडीचं पाकिट घेऊन मी ट्रकमधून खाली उतरलो आणि ट्रकच्या पलीकडच्या आडोशाला गेलो आणि तिथंच बसून मी बेडी शिलगावली. दिवसभराच्या कामानं अंगाला सगळा शिनवटा आलेला होता. सगळं शरीर थकून गेलेलं होतं. त्यामुळे एखादी बेडी किंवा एखादी सिगारेट ओढली की थोडंसं हलकं वाटायचं. मी आता बेडीचे झुरके मारत तिथंच बसलेलो होतो. तेवढ्यात मला पलीकडच्या झाडीतून कुणीतरी येत असलेलं दिसलं. तसं मी थोडासा दचकलोच, कारण या जंगलातून आता कोण येत असेल. आणि मी थोडासा सावरून नीट निरीक्षण करायला लागलो. जशी ती व्यक्ती माझ्याजवळ आली तसं मला जाणवलं की ती व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नसून आपल्या बाजूचा ट्रकवाला राजू हाच तो होता. आता जसा राजू त्याच्या ट्रककडे जाणार तसं मी राजूला हाक मारली, राजू. तसं राजूनं मला बघितलं आणि तो माझ्याजवळ आला. तसं मी त्याच्या हातामध्ये पण एक बेडी दिली. त्यानं पण ती बेडी शिलगावली आणि तो माझ्या बाजूला बसला. पुन्हा मी राजूला विचारलं, राजू कुठे गेला होतास? तसं राजू म्हणाला, अरे सदाशिव, इथून एक 2-2.5 किलोमीटरच्या अंतरावर एक छोटीशी खानावळ आहे. काय करतो सांग, इथं रोज वरण भात खाऊन मला वैताग आलाय. म्हणून मी त्या खानावळीवर जेवणासाठी गेलेलो होतो. तसं मला थोडंसं आश्चर्यच वाटलं आणि मी राजूला विचारलं, अरे पण इथं या एवढ्या दाट जंगलामध्ये खानावळ कुणी टाकली असेल? तसं राजू मला सांगायला लागला, तिथं एक म्हातारी बाई आहे. मी एक दिवशी नदीवर आंघोळीसाठी गेलेलो असताना मला एकदम खमंग वास आला. मी त्या वासाच्या दिशेने गेलो तर मला समोर एक छोटंसं हॉटेल दिसलं. मी तिथं जाऊन चौकशी केली तर तिथली ती नानी नावाची म्हातारी मला भेटली आणि तिनं सांगितलं की तीच तिथं खानावळ चालवते म्हणून. तसं माझ्या तोंडाला पाणी सुटलं आणि मी राजूला विचारलं, राजू खरंच तिथं चांगलं जेवण मिळतंय का? तसा राजू म्हणाला, अरे तिथं मटण एवढं भारी मिळतंय ना, तू जर तिथलं मटण खाल्लंस तर तू सगळं विसरून जाशील. हे काय मी आता मटणच खाऊन आलो. त्यानंतर मी राजूला म्हणालो, राजू मला सांग ना तिथं कसं जायचं. मला पण खूप भूक लागली. वरण भात खाऊन माझ्या तोंडाला शिसारी आली. तसं राजूनं मला त्या खानावळीकडे जायचा रस्ता एकदम व्यवस्थित समजावून सांगितला. त्यानंतर राजू निघून गेला. मी आता राजूने सांगितलेल्या पत्त्याप्रमाणे मोबाईलचा टॉर्च लावून वाट काढत काढत त्या जंगलातून ती खानावळ शोधत चाललो. 15-20 मिनिटातच मी एका पडक्या ढाब्याजवळ जाऊन पोचलो. त्या ढाब्यातून एक खमंग वास येत होता. त्या वासानं माझी भूक अजूनच चाळवली. ढाब्याच्या बाहेर एक छोटासा दिवा जळत होता. एकदम छोटंसंच घर होतं ते. मी आता हळूहळू त्या घराच्या दिशेने पुढं चाललो. घराचा दरवाजा बंद होता. बाहेरच्या वरांड्यामध्ये 2 टेबल आणि 4-5 खुर्च्या होत्या. बहुधा जेवायला येणारी लोक इथंच बसून जेवत असतील. मी आता त्या घराच्या दरवाजाजवळ गेलो आणि दरवाजाला बाहेरूनच टकटक केलं, पण मला कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर मी पुन्हा हाका मारायला लागलो, तरी पण मला कोणताच प्रतिसाद मिळत नव्हता. शेवटी वैतागून मी आता माघारी फिरणार तेवढ्यात मला मागून कुणीतरी खाकरल्यासारखा आवाज आला. तसं मी एकदम दचकलो आणि मागं वळून बघितलं. आणि मागं वळून बघतोय तर काय, माझ्या मागं एक म्हातारी बाई उभी होती. साधारणतः 70-75च्या आसपास तिचं वय असावं. त्वचा एकदम पांढरी फटक, सुरकुत्या पडलेली, डोक्यावरचे सगळे केस पिकलेले, अंगावर जेमतेमच पण जुनं लुगडं होतं. कमरेला एक पांढरं पोतं अडकवलेलं होतं आणि कमरेच्या दुसऱ्या बाजूला एक चाकू अडकवलेला होता. तिला अचानक माझ्या मागं आलेलं बघून मी थोडासा दचकलोच. तिनं माझ्याकडे बघितलं आणि स्मित हास्य केलं आणि ती म्हणाली, बाळा काय पाहिजे तुला, भूक लागली आहे का?
तसं मी चाचपडतच म्हणालो, हो हो हो, मगाशी माझा एक मित्र तुमच्या खानावळीतून जेवून गेला आणि त्यानंच मला तुमच्या खानावळीबद्दल सांगितलं. आत्ता तुमच्याकडे जेवण मिळेल का? तसं ती बाई म्हणाली, हो बाळा, मिळेल की जेवण, बस इथं बाहेरच्या टेबलवर. पण आज तुला शाकाहारी जेवण खावं लागेल, कारण मांसाहारी जेवण संपलं आहे आणि मी आत्ताच मटण घेऊन आले. ते आता तुला लगेच करून देणं शक्य नाही. माझी जेवण बनवण्याची पद्धत खूपच वेगळी आहे. हे मटण मी आता माझ्या मसाल्यांमध्ये रात्रभर भिजवते. त्यानंतर या मटणाला उद्या जी चव येईल ना, ती खूपच वेगळी असेल. तो असं मटण आयुष्यात खाल्लेलं नसेल. आज तू शाकाहारीच खा, पण उद्या तू जेवायला ये, उद्या तुला मी मटण करून घालते. खरं तर माझा मनातून थोडासा हिरमोडच झाला होता, कारण मला त्याच दिवशी मटण खायची इच्छा होती. पण आता परिस्थितीपुढं आपण तरी काय करणार. मी गुपचूपपणे त्या बाहेरच्या टेबलाजवळ ठेवलेल्या खुर्चीवर बसलो. ती म्हातारी आता आतमध्ये गेली आणि 1-5 मिनिटामध्ये हातामध्ये एक ताट घेऊन आली. त्या ताटामध्ये बाजरीच्या 3 भाकरी, मिरची आणि लसणाचा ठेचा, गरगट्याची भाजी आणि एक कांदा, असं ताट तिनं आणून माझ्यासमोर ठेवलं. 10-12 दिवस वरण भात खाऊन मी आधीच कंटाळलेलो होतो आणि मी त्या जेवणावर तुटून पडलो. काहीही म्हणा, पण शाकाहारी जरी असलं तरी जेवण मात्र चांगलं होतं. भुकेच्या तावामध्ये मी 10 मिनिटामध्ये सगळी थाळी हडप केली. त्या दिवशी माझं पोट एकदम चांगलं भरलेलं होतं. मी डेकर देत तृप्त होऊन तिथून उठलो. ती म्हातारी आतमध्येच होती. मला आता तिचे पैसे द्यायचे होते, म्हणून मी पुन्हा बाहेरून तिला हाक मारायला लागलो. तिने मला जेवण देऊन पुन्हा तिचा दरवाजा बंद केलेला होता. मी हाका मारल्या तरी पण ती काही बाहेरच येत नव्हती. माझ्या मनात आता विचार आला की जवळ जाऊन आता तो दरवाजा ढकलावा, आणि मी त्या दरवाजाजवळ जाऊन तो दरवाजा ढकलणार तेवढ्यात माझ्या मागून पुन्हा खाकरलेला आवाज आला. तसं मी दचकलो आणि गरकन मागं वळून बघितलं, तर ती म्हातारी माझ्या मागं उभी होती. तसा मला आश्चर्याचा धक्काच बसला. अरे, ही म्हातारी तर आपल्याला जेवण देऊन त्या घरामध्ये गेलेली होती, मग ती माझ्या मागून अचानक कुठून बाहेर आली? पुन्हा मीच मनात विचार केला की घराच्या पलीकडच्या बाजूला पण एखादा दरवाजा असेल आणि कदाचित ती तिकडून पण बाहेर गेली असेल आणि पुन्हा माझ्या मागून परत आली असेल. असं मी माझ्या मनाची समजूत घातली आणि तो विषय तिथंच संपवला. त्यानंतर मी त्या म्हातारीला विचारलं, आजी, तुमचे किती पैसे द्यायचे? तशी ती म्हणाली, पैशाचं काय आहे बाळ, तू किती दिवस थांबणार आहेस इथं अजून? तसं मी म्हणालो, बहुतेक 1-2 महिने मी इथेच आहे. मग तशी ती म्हातारी म्हणाली, मग काय गडबड आहे पैशाची एवढी? महिना तरी होऊ दे, महिन्याचे पैसे एकदाच दे मला. तसं मी म्हणालो, ठीक आहे. त्यानंतर मी त्या म्हातारीचा निरोप घेतला आणि तृप्त मनाने तिथून बाहेर पडलो. 15-20 मिनिटात मी पुन्हा माझ्या ट्रकजवळ येऊन पोचलो. बाकीचे ट्रकवाले गाढ झोपलेले होते. मी पण माझ्या ट्रकमध्ये जाऊन आता झोपलो. दुसरा दिवस पण उजाडला. दिवसभरातली सगळी कामं आटोपून संध्याकाळी 8 वाजता मी आणि राजू एकत्रच त्या म्हातारीच्या खानावळीकडे जेवण्यासाठी निघालो, कारण राजू पण आता तिकडेच जेवायला जात होता. 15-20 मिनिटातच आम्ही त्या म्हातारीच्या खानावळीमध्ये पोचलो. बाहेरच्या टेबलावर बसूनच राजूनं म्हातारीला आम्ही आल्याचं सांगितलं. म्हातारी आपल्या दोन्ही हातामध्ये 2 मोठी मोठी ताटं घेऊन आमच्याजवळ आली आणि तिनं ती दोन्ही ताटं आमच्या दोघांच्या समोर मांडली. प्रत्येक थाळीमध्ये 3-3 भाकरी, कांदा, सुक्कं मटण, दुसऱ्या एका मोठ्या वाटीमध्ये मटणाचा लाल भडक रस्सा आणि अजून एका वाटीमध्ये आळणी रस्सा, असे सगळे पदार्थ होते. माझ्या तर तोंडातनं लाडच टपकायला लागले. मी आणि राजू त्या जेवणावर तुटून पडलो. आणि तुम्हाला खरंच सांगतो मित्रांनो, त्या मटणामध्ये एक वेगळीच चव होती, कारण असं मटण मी कधीच खाल्लं नव्हतं. आम्ही दोघंजण हाताची बोटं चाटत चाटत चापून ते जेवण खात होतो. आमचं पोट भरल्यानंतर मी आणि राजू डेकरा देतच उठलो आणि आम्ही आता घराकडे जाणार तेवढ्यात ती म्हातारी बाहेर आली आणि ती म्हणाली, बाळांनो, दुपारच्या जेवणाचं काय करता तुम्ही? तसं आम्ही त्या म्हातारीला म्हणालो, आजी, दुपारी अर्ध्याच तासाची सुट्टी असते जेवणाला, त्यावेळी इकडे येणं शक्य होणार नाही, त्यामुळं आम्ही संध्याकाळीच येत जाईल. तसं ती म्हातारी म्हणाली, मग एक काम करा ना, मी तुम्हाला सुक्कं मटण आणि 5-6 भाकरी बांधून देते, दुपारी तुम्ही तिथंच जेवत जा. तसं मला मनातून आनंद झाला, कारण मटण होतंच तेवढं भारी. ती म्हातारी आतमध्ये गेली आणि तिनं एका मोठ्या डब्यामध्ये सुक्कं मटण घालून आम्हाला दिलं. आम्ही ते पार्सल घेऊन पुन्हा आमच्या ट्रककडे निघालो आणि आम्ही आता अर्ध्या रस्त्यामध्ये गेलो असेल तेवढ्यात आम्हाला आमच्या मागून कसला तरी गुरगुरलेला आवाज यायला लागला, जसं की एखादा वन्य प्राणी आमच्या मागं आलेला असावा.
तसं आम्ही दोघेजण आता पटापट पावलं आदळत चालायला लागलो. तो आवाज आता वाढलेलाच होता आणि आता आम्हाला जाणवायला लागलं की आमच्या मागं एक नाही तर 4-5 प्राणी तरी असावेत, कारण सगळ्याच बाजूने आम्हाला तो गुरगुरलेला आवाज येत होता. कसं तरी आम्ही आमच्या ट्रकजवळ येऊन पोचलो तसा तो आवाज पुन्हा बंद झाला. राजू आता त्याच्या ट्रकमध्ये गेला आणि तो म्हणाला, सदाशिव, हे जेवणाचं पार्सल तुझ्यासोबतच राहू दे. आपण उद्या जेवताना एकत्रच जेवूया. तसं मी ठीक आहे म्हणालो आणि ते जेवणाचं पार्सल घेऊन मी माझ्या ट्रकमध्ये चढलो आणि ते जेवणाचं गाठोडं व्यवस्थित ठेवून मी पुन्हा झोपलो. कामामुळे लगेचच मला झोप लागली, पण अचानक मध्यरात्री मला जाग आली, कारण मला कसला तरी आवाज येत होता. मी दचकून उठलो आणि त्या आवाजाचा कानोसा घ्यायला लागलो, तर तो आवाज माझ्या ट्रकच्या एकदम जवळून येत होता. मी हळूच उठून ट्रकच्या खिडकीजवळ गेलो आणि त्या खिडकीतून खाली वाकून बघितलं, पण आजूबाजूला सगळा अंधारच असल्यामुळं मला काहीच स्पष्ट दिसत नव्हतं. मी आता माझ्या मोबाईलचा टॉर्च त्या खिडकीतून बाहेर मारला, तसं खालचं दृश्य बघून माझ्या काळजाला धडकीच भरली, कारण माझ्या ट्रकच्या खिडकीजवळ एक मोठं रानडुक्कर आलेलं होतं. ते भलं मोठं काळं धूळ बघून मी पुरता घाबरलो. ते रानडुक्कर माझ्या ट्रकच्या दरवाजाजवळ धडका मारायचा प्रयत्न करत होतं, जसं की त्याला काहीतरी पाहिजे असावं. आता मी तिकडं बघतोय तोपर्यंत माझ्या ट्रकच्या दुसऱ्या बाजूने पण मला तसाच आवाज यायला लागला. मी आता त्या दुसऱ्या बाजूला जाऊन पण खिडकीतून बाहेर बघितलं तर तिथं पण एक रानडुक्कर होतं आणि हळूहळू मला असं जाणवायला लागलं की माझ्या ट्रकच्या सगळ्या बाजूने 5-6 रानडुकरांचा विळखा असावा. ती सगळी रानडुकरं माझ्या ट्रकला ढुसण्या द्यायला लागलेली होती, पण ती नेमकी असं का करत आहेत तेच मला कळत नव्हतं. हळूहळू ती सगळी रानडुकरं माझ्या ट्रकच्या दरवाजाजवळ आली आणि त्या दरवाजावर जोरजोराने धडका मारायला लागली. मला आता भीती वाटायला लागली की यांनी जर अशा धडका मारणं चालू ठेवलं तर आपलं काही खरं नाही, पण ती अशी का करते तेच मला कळत नव्हतं. तेवढ्यात माझ्या लक्षात आलं की कदाचित आपण आज जे सुक्कं मटण आणलेलं होतं त्याच्या वासाने तरी ती इथं आली नसतील ना, आणि मगाशी पण आपण तो मटणाचा डबा घेऊन येताना ती रानडुकरं कधी नव्हे ती आपल्या मागं पण यायला लागलेली होती. कदाचित त्या मटणाच्या वासामुळेच ही इथपर्यंत आलेली असतील. आणि माझ्या मनात विचार आला की आपल्या जीवापेक्षा मटण काही मोठं नाही. मी पटकन तो मटणाचा डबा घेतला आणि तो खिडकीतून बाहेर भिरकावून दिला. तशी ती सगळी रानडुकरं त्या मटणाच्या डब्याकडे झेपावली आणि त्या डब्यातून सांडलेल्या मटणावर ताव मारायला लागली. खरंच ती रानडुकरं त्या मटणासाठीच इथपर्यंत आलेली होती. 10-15 मिनटं त्यांनी त्या ठिकाणी धुडगूस घातला आणि पुन्हा ती निघून गेली. मी चांगलाच घाबरलेलो होतो. पुन्हा बऱ्याच वेळानं मला झोप लागली. दुपारच्या जेवणाच्या वेळी राजूने मला त्या मटणाच्या डब्याबद्दल विचारलं, त्यावेळी मी त्याला रात्री घडलेला प्रसंग सांगितला. तसा राजू पण मला म्हणाला, अरे असं जर असेल तर आपण इथून पुढं ते मटणाचं पार्सल घरी आणायला नको रे बाबा. उगीच त्या पार्सलच्या नादात आपला जीव जायचा एखाद दिवशी. आणि आम्ही ठरवलं की आता संध्याकाळीच फक्त त्या खानावळीमध्ये जेवायला जायचं. 1.5 महिन्यातच त्या साईटचं काम पूर्ण झालं. कॉन्ट्रॅक्टरने आम्हाला आमचे सगळे पैसे दिले आणि आम्हाला घरी जायला सांगितलं. बाकीचे सगळे ट्रकवाले दुपारीच निघून गेले, पण मी आणि राजूनं ठरवलं की आता घरी जायचंच आहे तर संध्याकाळचं मटणाचं जेवण करून रात्रीच आपण घरी जाऊया. त्या बहाण्याने म्हातारीचे पैसे पण देणं होईल आणि संध्याकाळचे जेवण पण होईल. संध्याकाळी 7:30 वाजताच मी आणि राजू त्या म्हातारीच्या खानावळीकडे निघालो. आदल्याच दिवशी आम्ही त्या म्हातारीला मटणाचा बेत करायला सांगितलं होतं. आम्ही गेलो आणि टेबलावर जाऊन बसलो. म्हातारीनं आतनं 2 मटणाची ताटं आमच्यासमोर आणून ठेवली. आम्ही त्यावर ताव मारला. मनसोक्त जेवण झाल्यानंतर आम्ही आता पुन्हा परत जायला निघालो होतो, पण परत जायच्या आधी आम्हाला म्हातारीचे पैसे द्यायचे होते. आम्ही म्हातारीला सगळा हिसाब विचारला, त्यावेळी तिनं आम्हाला सांगितलं, तुम्हाला जेवढं काही देऊ वाटतंय तेवढं द्या बाळांनो. आम्ही पटापट आमच्या खिशातून पैसे काढून तिचे सगळे पैसे तिला देऊन टाकले आणि आम्ही आता जाणार तेवढ्यात त्या म्हातारीनं आम्हाला हाक मारली आणि ती म्हणाली, बाळांनो आता तुम्ही चाललाय, पुन्हा भेटणार की नाही माहिती नाही. जाताना सुक्कं मटण तरी घेऊन जा. घरी पोचेपर्यंत तुम्ही खाणार तरी काय. पण मला मात्र तो भयानक अनुभव आल्यामुळं मी मटण घ्यायला नकार दिला. पण राजूच्या तोंडाला मात्र पाणी सुटलं आणि तो म्हणाला, ठीक आहे आजी, मला एका डब्यामध्ये मटण घालून द्या. मी जाता जाता कुठेतरी रस्त्यामध्ये थांबून खाईन. तसं त्या म्हातारीनं एका डब्यामध्ये मटण घालून ते राजूच्या हातामध्ये दिलं आणि आम्ही तो डबा घेऊन पुन्हा आमच्या ट्रकांजवळ येऊन थांबलो. थोडा वेळ थांबल्यानंतर आम्ही एकमेकांचा निरोप घेतला. राजू आता त्याचा ट्रक घेऊन
तिथून बाहेर पडला. अर्ध्या पाऊण तासानं मी माझं सगळं सामान आवरलं आणि ट्रक स्टार्ट केला. आणि मी पण आता भरधाव वेगाने निघालो होतो. आणि डांबरी रस्त्याला लागल्यानंतर एक 10-15 मिनिटाचंच अंतर पुढं गेलो असेल नसेल तेवढ्यात मला रस्त्याच्या बाजूला एक ट्रक उभा असलेला दिसला. मी जसा माझा ट्रक त्या ट्रकच्या जवळ नेला तसं माझ्या लक्षात आलं की तो राजूचाच ट्रक होता. पण राजूने असा भर अंधारामध्ये रस्त्याच्या कडेला ट्रक का थांबवला असेल? मी आता त्या ट्रकच्या जवळ जात ट्रकमधूनच राजूच्या ट्रकच्या केबिनमध्ये बघितलं तर राजू त्या ट्रकमध्ये नव्हता. मला वाटलं की तो कदाचित कुठंतरी टॉयलेटला वगैरे गेला असेल, म्हणून मी आता पुढच्या प्रवासाला लागलो. भरधाव वेगाने मी ट्रक पळवतच होतो. रस्त्याचं बरंचसं काम झालेलं असल्यामुळं रस्ता एकदम चांगला होता. 70-80च्या स्पीडनं मी माझा ट्रक चालवत होतो. आणि अचानक काही कळण्याच्या आतच माझ्या ट्रकच्या आडवा एक माणूस आला. क्षणार्धातच सगळं घडलं. धाडकन तो माणूस माझ्या ट्रकला धडकला. सगळं एकदम एवढ्या अचानकपणे झालं होतं की मला सावरायला टाईमच मिळाला नव्हता. तो माणूस एकदम जोरानं माझ्या ट्रकला धडकला होता. माझा ट्रक अजून पण चालूच होता. भीतीनं माझं शरीर थंडगार पडलं. मला काय करावं तेच कळत नव्हतं. एक तर रात्रीची वेळ, आजूबाजूला कुणीच नाही. एक मन म्हणत होतं की इथं थांबायला नको. तो माणूस धडकला यात आपली काय चूक आहे? आपण जर इथं थांबलो तर नसत्या लपड्यात आपणच फसणार. म्हणून मी पुन्हा ट्रक न थांबवताच भरधाव वेगाने ट्रक पळवायला लागलो. पण थोडंसं पुढं गेल्यानंतर पुन्हा माझ्या मनात विचार आला की आपण किती स्वार्थी आहोत. कदाचित तो माणूस जर जिवंत असेल आणि त्याला जर मदतीची गरज असेल तर काय करायचं? आपल्या हलगर्जीपणामुळं त्याचा जीव जाऊ शकतो. आणि पुन्हा माझ्यातली माणुसकी जागी झाली. मी ट्रक थांबवला आणि पुन्हा यू टर्न मारून माघारी फिरालो. जिथे त्या माणसाची माझ्या ट्रकसोबत धडक झालेली होती ती जागा बरीचशी लांब मागं पडलेली होती. मी आता थोड्याशा बेताच्या स्पीडनेच ट्रक चालवत होतो. आणि एक 5 मिनिटात मी त्या जागी आलो ज्या जागी तो माणूस माझ्या ट्रकला धडकला होता. आणि आता ट्रकच्या पुढच्या हेडलाईटच्या प्रकाशामध्ये मला जे दिसलं ते बघून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मला त्या थंडीमध्ये सुद्धा दरदरून घाम फुटला. माझं शरीर भीतीने एकदम गोठून गेलं. कारण माझ्या ट्रकच्या समोर जो माणूस मरून पडलेला होता तो दुसरा तिसरा कोणी नसून तो राजूच होता. पण खरा थरार तर पुढं होता. त्यामुळं तुमचं मन घट्ट करा आणि ऐका. राजूचं शरीर रस्त्यावर छिन्नविछिन्न अवस्थेमध्ये पडलेलं होतं. राजूला त्या म्हातारीनं दिलेला तो मटणाचा डबा पण एका बाजूला पडलेला होता. आणि तिथं 5-6 मोठमोठी रानडुकरं त्या डब्यातून सांडलेल्या मटणाबरोबर राजूच्या शरीराचे मांसाचे पण लचके तोडायला लागलेले होते. एवढं भयानक दृश्य मी कधीच बघितलेलं नव्हतं. मी आता हळूच माझा ट्रक मागं घ्यायला लागलो. तेवढ्यात पुढं जे घडलं ते मात्र माझ्या बुद्धीच्या बाहेरचं होतं. रस्त्याच्या बाजूच्या अंधारातून एक म्हातारी हळूच रस्त्याच्या मधोमध पडलेल्या राजूच्या त्या शरीराजवळ आली. ती म्हातारी दुसरी तिसरी कुणी नसून ज्या म्हातारीच्या खानावळीवर आम्ही जेवणासाठी जात होतो तीच ती म्हातारी होती. ती आता राजूच्या छिन्नविछिन्न शरीराजवळ आली. त्यानंतर तिनं आपल्या कमरेचं पोतं काढलं आणि कमरेचा चाकू काढून ती राजूच्या शरीराचे निरनिराळे भाग काढून त्या पोत्यामध्ये टाकायला लागली. मधूनच ती राजूच्या शरीराचा एखादा लचका आपल्या तोंडामध्ये टाकायची. त्यावेळी पहिल्यांदाच मला तिचं खरं रूप दिसलं होतं. तिचा चेहरा एकदम भयानक झालेला होता आणि ती एखाद्या नरभक्षासारखी राजूच्या शरीराचे लचके कच्चेच तोडायला लागलेली होती. तिचं तोंड रक्ताने माखलेलं होतं. ती त्या रानडुकरांसोबत राजूच्या शरीरावर ताव मारायला लागलेली होती आणि बाकीचे तुकडे ती आपल्या पोत्यामध्ये भरायला लागलेली होती. तसं माझ्या सर्वांगावर शहार आला. अचानक मला मळमळायला लागलं आणि मी खिडकीतून बाहेर तोंड काढून उलटी केली. कारण माझ्या लक्षात आलं होतं या म्हातारीनं आपल्याला मागच्या 1.5 महिन्यामध्ये जे मटण खाऊ घातलेलं होतं ते मटण आपल्यासारख्याच माणसांचं होतं. मला माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. पण जे दिसतंय त्याला मी धुडकावू पण शकत नव्हतो. भीतीनं माझं शरीर एवढं गोठून गेलेलं होतं की मला तिथून पळून जायचं पण भान राहिलेलं नव्हतं. त्या म्हातारीनं त्या पोत्यामध्ये तिला लागेल तेवढे राजूच्या शरीराचे छिन्नविछिन्न तुकडे घेतले आणि ती पुन्हा उठून माझ्याकडे बघून मिश्किलपणे हसली आणि हातातला चाकू कमरेला खाऊन ती पुन्हा बाजूच्या अंधारामध्ये दिसेनाशी झाली. ती रानडुकरं अजून पण राजूच्या शरीरावर ताव मारतच होती. कसा तरी मी भानावर आलो आणि मी माझा ट्रक हळूहळू मागे घ्यायला लागलो. क्षणार्धातच मी उसना आणून मी माझ्या गाडीचा टर्न मारला आणि 100-120च्या स्पीडनं मी माझा ट्रक तिथून पळवायला लागलो.